आज मी ज्ञानेश्वर महाराजांचा वंश परंपरागत चोपदार बाळासाहेब महाराज चोपदार, बाळासाहेब वसंतराव चोपदार, आज प्रस्थान आहे. प्रस्थानला आता 12 वाजता 12-12:30ला देऊळ बंद केलं जाईल. सगळी लोक आज जे दिसतात ते सगळे बाहेर काढले जातील आणि जे आमचे मानाचे 47 दिंड्या आहेत त्या 47 दिंड्या प्रत्येक दिंडीत 90 माणूस या पद्धतीने आतमध्ये सोडायला आम्ही ज्या वेळेला 2 सुरुवात करू, 2 ते 3:30 वाजेपर्यंत सगळ्या दिंड्या आत आल्या की 3:30ला घोडे आत येतात. 4ला प्रस्थान चालू होईल. 4:30ला प्रस्थान डिस्पाउंड होतं. विणा मंडपामध्ये नारळ प्रसाद झाले, आरती झाली की घोडा बाहेर निघतो. बाहेर निघाला की आळंदीची निम्मी नगर प्रदक्षिणा होते. आजोळ घरात देव जातात आणि आजोळ घरात देव गेल्यानंतर समाज आरतीमध्ये उद्याचं नियोजन काय आहे ते तिथं डिक्लेअर केलं जातं आणि ते डिक्लेअर केल्यानंतर आरती होते आणि या सोहळ्याला स्थगिती थांबते. साधारण काय अडचणी वगैरे येतात आणि आमचे सगळे जे वारकरी आहेत हे अडचणीत पर्याय काढणारे आहेत आणि सुविधा शासनाने योग्य प्रकारच्या व्यवस्थित प्रकारच्या शासनाने पालकमंत्र्याच्या मिटिंगमध्ये आम्हाला सगळ्या सुविधा व्यवस्थितरित्या देतातच. तरीही काही वारकऱ्यांना मिळत नाही. तरी वारकरी कुठल्याही प्रकारची शासनाकडे कुठंच तक्रार नाही. कारण बिना तक्रारीचा आणि बिना ह्याचा भांडणाचा सोहळा आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जातो. हा जगातला पहिला सोहळा आहे. या सोहळ्याला सगळ्या जगात आंतरराष्ट्रामध्ये सुद्धा या सोहळ्याला पाहण्याकरता फार कुतूहलाने पाहिलं जातं. कारण 4-5 लाख समाज हा आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत पायी जातो आणि कुणालाही आरेकारे होत नाही या सोहळ्यामध्ये. अहो जावंच होतो. म्हातारा माणूस असला किंवा तरुण मुलगा असला तरी माऊली पुढं सरका, माऊली पुढं सरका. स्त्री असली तरी माऊली, पुरुष असला तरी माऊली. त्यामुळं माऊली म्हणले की कायिक, वाचिक, मानसिक आणि याचिक या चारही तप वारीमध्ये घडतं आणि त्या वारीमध्ये घडल्यामुळं माणसाला जीवनामध्ये कसं वागायचं ही वारी शिकवते. म्हणून या वारीला नवीन प्रकारचे बरेचशा माध्यमातून लोक चालायला येतात, बघतात. तरुण पिढी चालते, शालेय कॉलेजाचे, पर्यावरणाचे सगळ्या प्रकारचे लोक वारीमध्ये येतात. काही ना काहीतरी नवीन आपल्याकडनं घेऊनच जातात वारीतून. हा वारीचा फार मोठा गुणधर्म आहे.